नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी असणारं बल्लाळेश्वर मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराची काय आख्यायिका आहे, काय माहिती आहे याविषयी आपण येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. मी मल्हारी जगताप येथील स्थानिक रहिवासी आहे. तर हे बल्लाळेश्वर मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे आणि हे पेशव्यांनी बांधले अशी आख्यायिका सांगतात. पण माझ्या मते तर हे अहिल्याबाई होळकरांनीच बांधलेलं असेल, कारण ते तळ अहिल्याबाईंनी बांधले आणि खंडेरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार बी अहिल्याबाई होळकरांनीच केला. त्यामुळे हे मंदिर बी त्यांनीच बांधले आणि जगातल्या एक आश्चर्यापैकी हे मंदिर आहे. पूर्ण तळ्यातलं पाणी त्यांनी ह्या मंदिरात सोडले आणि ह्यातनं पाणी आमच्या शेतीला येतं. आणि ह्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात भरपूर गर्दी असते. शेवटच्या शनिवारी बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या तर्फे इथे जवळजवळ 4,000 ते 5,000 लोकांना अन्नदान केलं जातं आणि दररोज इथं सकाळी लांडगे महाराज पूजा करतात. संध्याकाळी रामभाऊ जगताप यांचं बल्लाळेश्वर वारकरी मंडळ आहे, त्यांची पूजा असते आणि दर सोमवारी इथं जेजुरीतले सर्व भाविक दर्शनाला येतात. जे खंडोबाला लोक दर्शनाला येतात भाविक भक्त, ते पण आता इथं यायला सुरुवात झाली आहे. त्यांना माहिती नव्हतं, पण हळूहळू लोकांना कळतंय आणि मंदिर खूपच छान आहे. आमची जेजुरी जुनी जेजुरी ग्रामस्थ एक मागणी आहे, जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आमचं बल्लाळेश्वराचं एक ज्योतिर्लिंगच आहे. तर त्याच प्रकारचा दर्जा आमच्या मंदिराला सुद्धा मिळावा. पुरातत्व विभागाकडे आमची हीच मागणी आहे की आमच्या बल्लाळेश्वर मंदिराला सुद्धा एक ज्योतिर्लिंग म्हणून त्यांनी घोषित करावे. मी सतीश साधू शेंडे, इंदापूर तालुका, जिल्हा पुणे. निमगाव कितके राहणार. तिथून आलोय आता. ते मला माहीत नव्हते हे मंदिर, पण अतिशय खूप छान मंदिर आहे. त्याची रचना पेशवेकालीन आहे आणि जे खाली जे पाणी दिसतंय ते जरा थोडं व्यवस्थित केलं पाहिजे सगळ्यांनी खर्चातून, असं मला वाटतं. मंदिराच्या समोर घाण वगैरे नसावी. मंदिर बघून कसं वाटलं तुम्हाला? एकदम खूप छान वाटलं, कारण पुरातन आहे. सगळ्या गोष्टीने म्हणजे बांधकाम वगैरे सगळं ते व्यवस्थित आहे. फक्त त्याचं व्यवस्थित साफसफाई राहिली पाहिजे सगळ्या लोकांनी.